ऋतुराज गायकवाडचं लिस्टेड रेकॉर्ड हे तो अशा गिन्या चुन्या 55+ वन डे, ज्याच्यात आंतरराष्ट्रीय वन डे सामने, डोमेस्टिक वन, 50 ओव्हर्स साईडचे सर्व सामने सिनियर क्रिकेट मधले जगभरातले, याच्यात त्याचं ऍव्हरेज तो कन्सिस्टंटली टॉप 5 मध्ये आहे गेल्या 3 वर्षात. पण या पहिल्या 90 सामन्यांमध्ये फक्त टॉप 3 मध्ये बॅटिंग केले, रादर फक्त 5 वेळा त्याने 3 नंबरवर बॅटिंग केली. म्हणजे तो ओपनर आहे ज्यांनी तिथे रोवलाय स्वतःचा झेंडा, राईट. त्याला तुम्ही अचानक कमबॅक करताना 16 महिन्यानंतर 4 नंबरला देता, जेव्हा सूत्रांकडून, निवड समितीतल्या विविध सूत्रांकडून, विविध पत्रकारांपर्यंत ही माहिती पोहोचत होती की त्याला घेतलंय रिझर्व्ह ओपनर म्हणून. पण तो खेळला नंबर 4 वर. म्हणजे काय, आणि यातनं अचीव काय होतंय, यातनं ऋतुराज गायकवाडला काय मेसेज पोहोचतोय, की जर श्रेयस अय्यर फिट झाला न्यूझीलंड विरुद्ध, तर ऋतुराज गायकवाड 15तही नसेल मग. कारण आता निवड समिती म्हणू शकेल की तुम्ही त्याला मिडल ऑर्डर कन्सिडर केलं. तर मुद्दा नंबर 2, आता या संघात नंबर 4 वर खेळणारे दावेदार म्हणून निवड समितीने दिलेले 3 खेळाडू आहेत: तिलक वर्मा, रिषभ पंत आणि ध्रुव जुरेल. तो तिलक वर्मा 2023च्या एशिया कप पासून स्टँडअप मिडल ऑर्डर बॅट आहे. मग त्यांनी काय घोडं मारलंय, आणि मग या तिघांपैकी दोघांना पाठवा मुश्ताक अलीला, जर तुम्ही त्यांना वापरणारच नसाल तर. म्हणजे नक्की चाललंय काय, हा जो प्रश्न आहे तो आता ऐरणीवर आलेला आहे.